Artlist.io. नमस्कार मंडळी, केतकीस डिलिशियस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत एक रानभाजीची रेसिपी, ती म्हणजे हे करटुले. छान हिरवी हिरवी मस्त भाजी आहे ना. ही भाजी नेमकं पावसाळ्यातच मिळते आणि शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. चला तर मग आपण सुरू करूया. आज मस्त तूप माखलेली पोळी आणि करटुल्याची भाजी असा बेत आहे. हे जे करटुले आहेत ते मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे छान काप करून घेऊया. तुम्ही ह्याचे उभे काप पण करू शकता किंवा गोल गोल पातळ काप पण करू शकता. Artlist.io. Music licensing reimagined. आता ही करटुली जी आहेत ती मोठ्या साईजमध्ये आहेत, त्यामुळे हे जे मी गोल काप करून घेतलेत ह्याचे मी अर्धे करते अजून. Artlist.io. आता बाकीचे पण चिरून घेते. करटुली आता छान कट करून घेतलेली आहे. बिया काढलेल्या नाही आहेत मी. जर तुम्हाला आवडत नसतील तर बिया काढून भाजी केली तरी चालेल, पण हे शिजल्यानंतर बिया जर दाताखाली आल्या तर खूप छान लागते, त्यामुळे मी बिया तशाच ठेवलेल्या आहेत. Music licensing reimagined. मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापलंय छान. आता यामध्ये जिरं, मोहरी, थोडंसं हिंग आणि ही जी करटुले कट केलेली आहे ती टाकायची आहे आणि छान ह्याला परतून घेऊन झाकण लावून एक 10 मिनिटं ठेवायचं आहे. झाकण लावून छान शिजली पाहिजे. खूप सोपी पद्धत आहे, एकदम झटपट होणारी भाजी आहे ही. एक 10 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला. आता भाजी छान वाफली का आपण चेक करूया. किती छान हिरवीगार भाजी दिसत आहे ना. चवीला पण खूप मस्त लागते. आता आपण चेक करूया. थोडीशी राहिली आहे शिजायची. एक 60 ते 70% भाजी शिजलेली आहे. आता आपण यामध्ये हळद आणि तिखट हे सगळं ॲड करून घेऊया. तिखट जे आहे ते तुमच्या चवीनुसार आवडीनुसार ॲड करायचं आहे. आणि इथे थोडासा कांदा लसूण मसाला पण ॲड करते मी घरगुती. आणि चवीपुरतं मीठ. यामध्ये बरेच जण शेंगदाण्याचं कूट पण वापरतात, ती पण भाजी छान लागते. विदाऊट शेंगदाणा कूट पण छान लागते. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि परत झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटं शिजवायला ठेवायचं आहे. आता आपण चेक करूया आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे का.
बघू शकता छान शिजली आहे भाजी. आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे आपली मस्त करटुल्याची भाजी. आता छान कोथिंबीर टाकते मी गार्निशिंगसाठी. तयार आहे मस्त करटुल्याची भाजी. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि ह्याला दुसरे कोणती नावं आहेत ती पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय अँड थँक्यू.